तोंडात टाकताच विरघळणारी, मऊ लुसलुशीत, महिनाभर टिकणारी ओल्या नारळाची वडी जी फक्त क्षणी खावीशी वाटेल आणि कुणीही सहज बनवेल. यासाठी कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेतलं. तूप चांगलं गरम झालं, गॅस कमी आचेवर ठेवायचा. 2 कप यामध्ये खोवलेला ओला नारळ घालून घेतला. तुपावर नारळ चांगला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातला ओलसरपणा कमी होतो आणि त्यानंतर यामध्ये साखर घालायची. तर इथे मी 1 कप साखर घेतली. 2 कप ओला नारळ होता, त्यासाठी 1 कप साखर, 1/4 कप दूध घालून घेतलं आणि हे चांगलं परतवून घ्यायचं. साखर जशी-जशी वितळायला लागते, तसं हे मिश्रण पातळसर होतं. 1 चमचा वेलची पावडर घालायची. गॅस मध्यम आचेवर ठेवून 5 ते 7 मिनिटं हे मिश्रण चांगलं घट्टसर होईपर्यंत परतवून घेतलं. पण ते व्यवस्थित तयार झालं आहे की नाही, तर मिश्रणाचा हातावर गोळा करून बघायचा. अगदी घट्टसर गोळा तयार होतो, म्हणजे हे मिश्रण वडी बनवण्यासाठी तयार झालं. ताटाला तेल किंवा तुपाने ग्रीस करून घेतल्यानंतर सगळं मिश्रण यामध्ये घालायचं. एकसारख्या वड्या थापून घ्यायच्या. अर्धा तास थंड झाल्यानंतर लगेचच वड्या कापून घ्यायच्या. खूप जास्त वेळ थंड केल्या आणि नंतर वड्या कापायला जाल तर त्या व्यवस्थित कापल्या जाणार नाहीत. आता हे मिश्रण पूर्ण थंड होण्यासाठी 3 ते 4 तास लागतात. त्यानंतर वड्या डिमोल्ड करायच्या आणि खाण्यासाठी तयार आहेत ओल्या नारळाच्या वड्या.